आणि आता बातमी आहे कांदा प्रश्नासंदर्भात। नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड परिसरामध्ये संशयास्पदरित्या फेकून दिलेल्या कांद्याच्या रिकाम्या गोण्यांमुळे एक नवा वाद निर्माण झालाय। या गोण्या परराज्यातील असल्याचा दावा करण्यात येतोय। निकृष्ट दर्जाचा कांदा आणून तो नाफेड आणि एनसीसीएफच्या गोदामांमध्ये साठवला जातोय असा आरोप कांदा उत्पादक शेतकरी करतायत। या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय। प्रशासनाकडून चौकशीची मागणी देखील या शेतकऱ्यांनी केली आहे। आणि घटनास्थळावरून आढावा घेतलाय आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिकच्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडच्या राहुड गावाजवळ काही संशयास्पद कांद्याच्या गोण्या जे आहेत ते आढळून आले। या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात कांद्याच्या गोण्या जे आहेत ते या ठिकाणी आढळून आल्या होत्या आणि एक वाहन जे आहे ते वाहनातून या गोण्या या ठिकाणी आणून टाकण्यात आल्या होत्या। खरं तर नाशिक जिल्हा हा कांद्याचा आगार समजला जातो आणि असं असताना नाशिक जिल्ह्यातल्या राहुड गावामध्ये या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या गोण्या आहेत त्या या ठिकाणी आणून टाकण्यात आल्या होत्या। या सर्व गोण्या जर पाहिलं तर या ठिकाणी परराज्यातून आणलेले जे कांदा जो आहे तो या ठिकाणी कुठंतरी स्टॉक केल्याचं असं संशय आहे। आणि हा संपूर्ण कांदा जो आहे तो आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वीच नाशिकच्या उमराणा आणि चांदोड तालुक्यामध्ये ज्या काही नाफेड आणि एनसीसीएफच्या गोडाऊनवर ज्या परराज्यातून जो कांदा आणला होता त्या सदृश अशा त्या गोण्या ज्या आहेत त्या ठिकाणी आढळून आले। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय। माझ्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी काय सांगशाल, कशा पद्धतीने काल इथं एक अज्ञात आहे सरनी या गोण्या आणून टाकल्यानंतर आम्ही त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी कुठलंही उत्तर न देता इथून पोबरा केला। 4-5 दिवसापूर्वी उमराणे येथे MP मधून आलेल्या ज्या कांद्याच्या गोण्या होत्या त्या सदृश्यच या गोण्या आहे। त्याच्यामुळं नाफेडमध्ये चाललेल्या मोठ्या प्रमाणाचा जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। आमचा सरळ आरोप आहे का नाफेडमध्ये आपल्या चांदवडमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा कांदा असून सुद्धा परराज्यातून कांदा आणण्याची गरजच काय? एकदम हलक्या प्रतीचा कांदा आहे, तो कांदा जनावर सुद्धा खाणार नाही अशा क्वालिटीचा कांदा नाफेड का खरेदी करतंय? आणि नाफेड हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर नाफेड हे शेतकऱ्याचं मरण ठरतंय असा शेतकरी म्हणून माझा आरोप आहे। एकंदरीत जर पाहिलं तर नाशिक जिल्हा हा कांद्याचा आगार समजला जातो आणि अशा या कांद्याच्या आगारात परराज्यातून हा कांदा आणला जातो। हा कांदा नेमका आणला कशासाठी जातो असा संशय जो येतो या ठिकाणच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहे। कुठंतरी नाफेड आणि एनसीसीच्या कांदा खरेदीमध्ये तर हा कांदा साठवला जात नाही ना असा आरोप देखील आता या शेतकऱ्यांकडून केला जातोय। या संपूर्ण प्रकारची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य काय आहे ते समोर आणावं अशी मागणी जी आहे ते कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसतात। निलेश वाघ, NDTV मराठी, चांदवड, नाशिक।